रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराला जेमतेम 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. 2 तारखेला रत्नागिरी नगरपालिकेचं मतदान आहे. 3 तारखेला मतमोजणी आहे. उमेदवार रिंगणात 6 आहेत नगराध्यक्षपदाच्या. त्याच्यामध्ये एक नाव चर्चेले जाते, ते वहिदा बशीर मुर्तजा. नाव तसं लोकांना नवीन असलं तरी बशीर मुर्तजा हे मात्र सर्वांना परिचित आहेत. गेल्या रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या राजकारणात गेले 25-30 वर्षापेक्षा अधिक कालावधी ज्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला, अनेक पदं भूषवली, अनेकांना निवडून आणलं, ते बशीरभाई मुर्तजा यांच्या मते रत्नागिरी नगरपालिकेचे नेमकं भविष्यातली नगरपालिका कशी असेल आणि त्यांचा संकल्प काय आहे, त्याकरता आपण त्यांच्याशी भेटणार आहोत. बशीरभाई नमस्कार. नमस्ते. आपण अचानकपणे अपेक्षित नव्हतं की आपल्या सहभागींना रिंगणात उतरवाल आणि अचानकपणे असा निर्णय का आपल्याला घ्यावा लागला वैद्यताईंना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवणं? एक तर आरक्षण, महिला आरक्षण होतं, त्यामुळे महिलेनेच ही निवडणूक लढवायची होती. दुसरी गोष्ट अशी होती की माझ्या मनामध्ये बऱ्याचशा अशा कल्पना आहेत किंवा व्हिजन आहे की रत्नागिरीला कशाप्रकारे आपण सजवायचं, चांगलं करायचं, रत्नागिरीमध्ये मूलभूत सुविधा कशा निर्माण करायच्या. मी जगात बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि आपल्या देशातही मोठमोठ्या शहरामध्ये फिरतो. त्या ठिकाणी ज्या काही नवीन गोष्टी होत आहेत, नवीन सुविधा निर्माण होत आहेत, त्या आपल्या शहरात कशा येतील यासाठी तिथे कोणतरी जाणकार व्यक्ती गेली पाहिजे आणि म्हणून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. एकंदरीत आपलं बालपण, आपण जरी आता येत बालपण आपलं मच्छी मार्केट परिसरात गेलं, चर्च रोडमध्ये, काय शहराचे प्रश्न तुमच्या दृष्टीने आत्ता? शहरामध्ये एक प्रश्न नाहीत, अनेक प्रश्न आहेत. अनेकच प्रश्न. आज शहरामध्ये बघा, कुवारबावमधून लोक रत्नागिरीमध्ये मुलं हे रोजगारासाठी येतात. म्हणजे एखाद्या दुकानात काम करतात, प्रेसमध्ये काम करतात, ऑफिसमध्ये काम करतात. फक्त कुवारबाव आजूबाजूच्या कुठल्या पण ग्रामीण भागातून येतात, शहरातून लांबून येतात. त्या लोकांना स्वच्छतागृह नाही आहेत, त्या लोकांना नैसर्गिक, त्यांना वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूम नाही आहेत. त्यानंतर आपल्या शहरामध्ये एक तर रस्ते छोटे आहेत आणि त्यामध्ये कुंड्या रस्त्यावर बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्या कुंड्यांमधला जो कचरा आहे तो त्या ठिकाणी गुरं वगैरे जनावरं बाहेर काढतात आणि तो सगळीकडे पसरतो. तर अंडरग्राऊंड कुंड्या हल्ली निघालेल्या आहेत. आपण आज सर कराडमध्ये पाहिलं, सांगलीमध्ये पाहिलं, मिरजमध्ये पाहिलं तर ग्राउंड कुंड्या तयार केल्या गेलेल्या आहेत. तशा प्रकारच्या कुंड्या तयार करून हा कचरा कसा बंदिस्त राहील यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. रत्नागिरीमध्ये कधी नव्हती एवढी हल्ली धूळ झालेली आहे आणि ती धूळ काढावी म्हणून सक्शन पंपाचे काही हे निघालेले आहेत वाहनं. त्या वाहनाला एक सक्शन पंप असतो, तो वाहन रस्त्यावरनं फिरलं की बारीक कचरा आणि धूळ ही सर्व स्वच्छ होते. हे सर्व करून रत्नागिरी स्वच्छ करायची. त्यानंतर रत्नागिरीमध्ये वाहनं वाढली, त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही आहे, ते मल्टी पार्किंग आपल्याला करावं लागेल. फेरीवाल्यांसाठी कुठेतरी एक जागा देऊन एक मोठं मार्केट, त्यांना हॉकर्स झोन म्हणून एक मोठं मार्केट द्यावं लागेल की जेणेकरून सगळे फेरीवाले त्या ठिकाणी असतील, स्वस्त मिळेल म्हणून लोक त्या ठिकाणी जातील. असे हॉकर्स झोन खालच्या भागात एक आणि वरच्या भागात एक असं करावं लागेल. पूर्वीपासून आपण पाहिलं तर रत्नागिरीचे भौगोलिक दोन भाग आहेत, एक वरचा भाग आहे आणि एक खाली समुद्र पातळीचा भाग आहे. पण खालच्या भागामध्ये आजही इतक्या वेळा निवडून आलेल्या कुठल्याही नगराध्यक्षांनी लक्ष घातलेलं नाही आहे. इव्हन खालच्या भागातून नगराध्यक्ष निवडून आले पण त्यांनी खालच्या भागामध्ये कधीही तेवढं लक्ष दिलं नाही, तिथे तेवढा विकास केला गेला नाही. आणि म्हणून आम्हाला लोकांनी संधी दिल्यानंतर आम्ही सुरुवात खालच्या भागापासून करणार आहोत. म्हणजे मुरुगवाडा असेल, मिरकरवाडा असेल, आमचा घुडे वटार असेल, खडपे वटार असेल, टिळकआळी असेल, हा सगळा प्रकार, रामआळी असेल, मारुतीआळी असेल, बाजारपेठ असेल, हा जो जेलच्या खालचा भाग आहे इथे पहिल्या सुधारणा सुरू करणार, इथून विकासाला सुरुवात करायचं असा आमचा मानस आहे. आता एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्या DSP ऑफिसकडनं एक खाली रस्ता येतो आणि तो चर्चजवळ एकदम वळतो. तो वळल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी कधी कधी अशी शक्यता असते की एखाद्या वाहनाचं सुद्धा ब्रेक फेल झालं, नाला तो कॉर्नर जातो, तर तो सरळ खाली पर्यामध्ये 20-30 फुटामध्ये नाल्यामध्ये पडून त्याच्या जीविताला हानी होऊ शकते. तिथे कठडे बांधणे गरजेचे आहेत. त्या ठिकाणी आहे, न्यूखोलच्या उतारामध्ये आहे, आंबेडकरवाडीच्या उतारामध्ये आहे, अशा अनेक उतार आहेत ज्या ठिकाणी एकदम जीविताला धोका असणारी वळणं आहेत. तिथे कुणी काही पाहत नाही आहे. काय आता आज आपल्याला माहीत आहे की वायफायची किती, म्हणजे नेटची किती गरज आहे लोकांना. तर शहरामध्ये जसे बसचे पिकअप शेड आहेत, त्या पिकअप शेडच्या बाजूला
एक आपण वायफाय सेंटर तयार केलं पिकअप शेडवर नगरपालिकेच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी लोक बस येईपर्यंत किंवा लोक जाऊन त्या ठिकाणी आपलं राहिलेलं काम पूर्ण करू शकतात. तर त्याच्यानंतर आपण पाहतोय की ICU ॲम्ब्युलन्स जी असते, ही ॲम्ब्युलन्स मुंबईला जायला 35,000 ते 40,000 रुपये घेतात. तर का नगरपालिकेने एखादी ICU ॲम्ब्युलन्स घेऊन गरिबांसाठी मोफत किंवा कमी दरामध्ये, म्हणजे त्याला फक्त डिझेल आणि डॉक्टरचा खर्च घेऊन दिली तर का होऊ शकत नाही? बरोबर आहे. हे नगरपालिकेकडनं होऊ शकतो, फार मोठा खर्च नाही आहे. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की जे नगरपालिकेकडून जास्तीत जास्त नागरिकांना देता येईल आणि त्यानंतर जी सुविधा नाही आहेत त्या सुविधा निर्माण करता येतील आणि त्या सुविधा निर्माण करून रत्नागिरी शहर जे आहे हे अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि एक कोकणाचं कॅपिटल सिटी बनवायची. म्हणजे कोकणात आल्यानंतर रत्नागिरी शहर हे सगळ्यात मोठं शहर आहे असं करायचं. आणि ते सुंदर आहे कारण आपल्याकडे विमानतळ पण आता होते, रेल्वे झालेली आहे, हायवे तयार होतोय, अजून 1-2 हायवे इकडनं क्रॉसिंग होणार आहेत. म्हणजे रत्नागिरी शहराजवळनं वाहतुकीचं प्रमाण वाढणार आहे, शहर वाढणार आहे. त्याकरिता इथे कॅपिटल सिटी होऊ शकते आणि ही कॅपिटल सिटी होण्यासाठी आम्ही भर देणार आहोत. आणि सिटीला कोणत्याही प्रकारचा पाश्चिमात्य टच न देता आपल्या कोकणाचा टच, म्हणजे झाडाच्या दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं लावायची, जशी गोव्यामध्ये आहेत, खजुराची झाडं लावायची आणि त्याला सुंदर बनवायचं, की आपला कोकणी टच देऊन इथे सर्व काही करायचं असा मानस आहे. शहराच्या खालच्या भागामध्ये विचार केला तर तुम्ही म्हणाल की अधिक लक्ष आहे, पण सांडपाण्याचा निचरा किंवा ही सिस्टीम हो. अजूनही नाही आहे आणि ती वेळोवेळी रत्नागिरीच्या खालच्या भागाला जास्त जाणवतं. कारण भौगोलिकदृष्ट्या वरून खाली येणारं पाणी हे समुद्राकडे जातं, पण ते जाताना अनेकांना त्रास देऊन जातं. हां, रत्नागिरीतून जे सांडपाणी आहे, म्हणजे आता रत्नागिरीमध्ये इमारती वाढल्या आहेत आणि या इमारतींचं जे सांडपाणी जातं आहे गटारामधून ते थेट समुद्रात आणि खाडीमध्ये जातं आहे. आता त्या ठिकाणी ते खाडी आणि समुद्रात गेल्यामुळे ते पाणी दूषित होतं आहे. तेच पाणी त्या जमिनीमध्ये मुरतं आहे आणि विहिरीमधून सुद्धा लोकांना तेच दूषित पाणी लोकांपर्यंत पोहोचतं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर ते पाणी हे त्याला शुद्ध केंद्र जे आपण ज्याला म्हणतो जलशुद्धीकरण करून नंतर ते तिथे सोडलं जावं किंवा ते पुनश्च कुठल्या तरी मार्गामध्ये, म्हणजे कुठेतरी बागेमध्ये इकडे तिकडे त्याचं वापरण्यात यावं, पण ते शुद्ध करून सोडण्यात यावं असा आमचं मानस आहे. आणि ते अत्यंत गरजेची गोष्ट आहे रत्नागिरीमध्ये. निवडणुकीच्या अत्यंत आपण गेले 25 वर्ष शरद पवारांच्या वरती जवळ राहिलेले आहात. हो. आणि पवारांचा पण आपल्यावरती फार मोठा आहे. विशेषतः मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार तुम्ही दिल्ली किंवा मुंबई नेहमी गाठायचात. शरद पवार कुठल्याही पदावर असो नसो तरी त्यांच्याकडे तुम्हाला सहकार्य मिळतं. असं काय घडलं की एका रात्री तुम्हाला त्यांची साथ सोडून घड्याळ चिन्हावरती आपल्याला निवडणूक लढवायला? मी पवारसाहेबांचा आजही आदर करतो आणि मी जरी त्यांचा पक्षातनं बाजूला झालो असलो तरी त्यांना सोडलेलं नाही आहे. ते माझे गुरु, माझे नेते कायम राहतील. कारण असं आहे की त्यांना माहीत देखील झालं नाही की खालच्या त्यांच्या पक्षातल्या जे पदाधिकारी होते, ह्या पदाधिकाऱ्यांनी इकडून गेलेली काही लोक आणि त्यांना मिसगाईड केलं, त्यांना काहीतरी वेगळं सांगितलं आणि शिवसेनेच्या लोकांनी, म्हणजे उभाटाच्या लोकांनी सरळ सांगितलं की विशिष्ट जाती धर्माचाच उमेदवार द्या तर आम्ही आघाडी करू. आणि म्हणून मग त्यांनी तसा निर्णय घेतला आणि त्यांच्या उमेदवाराला मान्यता दिली आघाडीसाठी आणि असं घडलं. पण यामध्ये शरद पवार साहेबांचा कुठेही सहभाग नव्हता. शरद पवार साहेबांच्या माध्यमातून मी बरीचशी कामं केलेली, अजितदादांच्या पण माध्यमातून केलेली आहे. अजितदादा तर सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागतात. मला एक चांगला अनुभव आहे. राजवाड्यामधली शाळा पडायला आली होती, मी साहेबांकडे गेलो, मला 7ची त्यांनी वेळ दिली होती. तिथे गेल्यानंतर मी बोललो फक्त छप्पर बांधून मला पाहिजे. ते कलेक्टर वगैरे कोणी करायला तयार नव्हते, कारण ती शाळा होती फिशरीजची, चालवत होती जिल्हा परिषद. ते मालकी कोण अंगावर घेत नव्हतं. मग अजितदादांनी त्वरित त्याला 20 लाख रुपये मला सँक्शन करून दिले. ते इथे आले आणि त्याच्यावर छप्पर बांधलं गेलं, मजबूतीकरण केलं गेलं. आणि पवारसाहेबांचं मच्छीमारांचे जे प्रश्न आम्ही घेऊन गेलो, मग डिझेलच्या सबसिडीचं असेल, मग दुसऱ्या फेजसाठी 68 कोटी रुपयांचा असेल, किंवा या ठिकाणी खलाशांचं असेल, परताव्याचं असेल, गाळ पूर्वी काढावं लागायचं त्याचं असेल, सगळे प्रश्न त्यांनी मार्गी लावून दिले. जे प्रश्न त्यांच्याकडे मी घेऊन गेलो ते त्यांनी मार्गी लावून दिलेले आहेत. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, काही नाही. फक्त मला उभं राहायचं होतं. रत्नागिरी शहरातले हेच सगळी जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे होते. मला ही जाण आपल्याला ठेवली पाहिजे राजकारणात काम करत असताना प्रत्येक नेत्याने, की रत्नागिरीमध्ये व्यवसाय हे फक्त मी असे 2च व्यवसाय मानतो की ज्या व्यवसाय पैशांची निर्मिती करतात. एक मासेमारी आणि एक आंबा. तो इथे उत्पन्न होतो
आणि त्यामुळे इथून पैसा सुरू होतो. म्हणजे ते बाहेर जातं आणि बाहेरून पैसा त्याचा शहरामध्ये येतो. परंतु बाकी आपण पाहिलं, अगदी दूध असेल, साखर असेल, अगदी सकाळी चहा पितो तर त्या चहा पूड असेल, दूध असेल, साखर असेल, ही सुद्धा बाहेरून येतो आणि आपला पैसा बाहेर जातो. मग हे 2 व्यवसाय असे त्यांचा जे इथे पैसा बाहेरून आणतात त्यांना आपल्याला संरक्षण देणे फार गरजेचं आहे. आणि मी पाहिलं की गेल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी महिलांना मासे खारवणे आणि मासे सुकवणे अशाकरिता माजी राज्यपाल सादिक अली यांनी एक जागा दिली होती. तसं नमूद करून दिलेली आहे त्या महिलांच्या नावाने की मच्छीमार महिलांसाठी म्हणून ही जागा. आणि त्या जागेत त्यांनी मासे खारवायचे आहेत, मासे सुकवायचे आहेत आणि ते डम करायचे आहेत आणि तिकडून नंतर नेऊन ते विकायचे आहेत. ते सुद्धा तोडण्यात आलं, बुलडोजर लावून तोडण्यात आलं. जेटीवर तुम्ही काही बांधत करत असाल तर जेटीवरचं तुम्ही बांधकाम तोडलं तिथपर्यंत ठीक होतं. पण त्या महिलांचे सर्व जे मच्छी सुकवण्याचं खारवण्याचं जे केंद्र होते, छोटी छोटी त्यांचे झोपड्या होत्या, शेड होते, ते तोडण्यात आले. मला सांगा त्यांच्यामुळे किती लोकांना रोजगार मिळत होता. हे सुका मासा किती किती ठिकाणी जातो आणि त्या सुका मासाचे पैसे आल्यानंतर ते महिलांच्या घरात राहत नाही, तो रिक्षावाल्याकडे जातात, बाजारपेठेत उलाढाल वाढते. आणि म्हणून या महिलांना बेरोजगार करण्यापेक्षा त्या महिलांना तिथे त्यांना रोजगार मिळवून द्यायला पाहिजे होता. ते प्रशासनाकडनं होत नाही आहे आणि म्हणून आम्हाला ह्या राजकारणामध्ये उडी घ्यावी लागते. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ह्या महिलांना न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच, अशी मी तुम्हाला या माध्यमातून ग्वाही देतो आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे मी आजपर्यंतचा अनुभव घेतलेला आहे की जी लोकं निवडून येताना लोकांसमोर हात जोडून जातात, मत मागतात, गोड बोलतात, परंतु नंतर लोक जेव्हा आपलं काम घेऊन नगरपालिकेत जात आहेत तर त्यांना 8-8, 10-10 वेळा खेपा मारायला लागतात. तो त्या ठिकाणी गेलेल्या माणसाचं त्यावेळेला कामच होत नाही. एक तर कधी अधिकारी तिकडे उपस्थित नसतात, अधिकारी असतील तर म्हणतात माझ्या टेबलवरून आलेले नाही, आलेले असेल तर म्हणतात त्याच्यात काहीतरी वेगळं काढून देतात, तुम्ही हे करून आणा. त्याच्यानंतर क्युरीज काढतात, कधी म्हणतात आज होणार नाही, उद्या होणार, माझं काम जास्त आहे माझ्याकडे. आमचं म्हणणं असं आहे, जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, ते शहराचे मालक आहेत आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत. आम्ही निवडून गेल्यानंतर थेट आम्ही तिथे खाली एक छोटंसं बोर्ड लावणार आहोत, थेट नगराशाच्या दालनात या, सन्मानाने वागणूक देऊन त्यांच्या प्रश्नाची विचारपूस करून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला बोलून त्यांचं काम मार्गी लावण्याचं मी आश्वासन देतो. विधानसभा निवडणूक लढवलेली ग्रामीण भागाचा अनुभव वेगळा होता तुम्हाला. हो. आता शहरी भागामध्ये आपल्या सहभागितेनं उभं केलं आहे. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काय तुम्हाला जाणवतं राजकीयदृष्ट्या फरक? ग्रामीण भागामधलं मतदान असतं ते बऱ्याच वेळेला यांना जातीवर आणि पक्षांवर होतं. पण शहरामधलं जे मतदान असतं ना ते तसं होत नाही. शहरामधलं मतदान असतं ते ओळखीवर, तुमच्या लोकप्रियतेवर, तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर होत असतं. आणि मी याच ठिकाणी शाळेमध्ये पटवर्धन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. माझ्या मिसेसने पण शिर्के हायस्कूलला शिक्षण घेतलं आहे. आम्ही दोघेही गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे आमचे सगळं मित्रमंडळी, सगळी लोकं ही स्थानिक आहेत आणि ही लोकं आम्हाला तेव्हापासून जाणत आहेत. आणि माझी सर्व समाजामध्ये एवढी ओळख आणि एवढं प्रेम माझ्यावर लोक करतात की मला उकडीचे गणपती मोदक आवडतात ना, म्हणून गणपतीमध्ये लोक माझ्याकडे कमीत कमी 8 ते 10 डबे उकडीच्या मोदकांचे येतात. या ठिकाणी अगदी भाटियापासून कलगुणकर म्हणून आहे, सुनील कणकुटकर, त्याच्या घरातला पहिला डबा येतो, सेठ वहिनींचा येतो, सगळीकडनं असं येत असतं. तर हे आमचे एक संबंध आहेत, जीवापार संबंध आहेत आणि त्या संबंधामधून माझी स्वतःची सुद्धा एक लोकप्रियता आहे शहरामध्ये आणि त्याचा फायदा मला ह्या निवडणुकीमध्ये होईल, नक्कीच होईल. सगळी निवडणूक लढवत आहे, पण मध्यंतरी ज्यांच्या सुनबाई नगराध्यक्ष पदाला उभे आहेत ते शिवसेनेचे उभाटाचे उपनेते बाळमाने असं एका बोलता याच्यात म्हणाले की बशीरबाईंनी ऐन वेळेला गद्दारी केली. हां, खरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो, मी गद्दारीवर काही केलेली नाही आहे. गद्दारी करणे हा माझा पिंडच नाही. गद्दारी करायची असती तर मी कित्येक वेळा असे प्रसंग निर्माण झाले होते की माझे कित्येक जवळचे मित्र पक्ष सोडून गेले, त्यांनी मला बोलवलं पण मी गेलो नाही. मी पवारसाहेबांबरोबरच राहिलो. पण आता मी इतकी वर्ष काम करत असताना आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही उभाटाला पूर्णपणे आमचं पारंपरिक मतदान आहे ते दिलं आणि ते दिसून पण आलेलं आहे. आणि ते दिल्यानंतर त्याच वेळेला आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की फक्त शहरामधली जी निवडणूक आहे त्यामध्ये शहराध्यक्ष नगराध्यक्षाची जी नगराध्यक्ष हा आमच्या पक्षाचा असावा, कारण आमच्या पक्षाची निशाणी पण नवीन आहे, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि शहरामध्ये आमची मतं जास्त आहेत म्हणजे उभाटापेक्षा,
कारण उबाटाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा उबाटामधून काही मोठे नेते निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे उबाटाची जी मतदान आहे ते आमच्यापेक्षा कमी आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुमची साथ आम्हाला हवी, तुम्ही आमच्याबरोबर या. परंतु त्यांनी एकदाही माझ्याबरोबर बसण्याचं सौजन्य दाखवलं नाही. ते माझ्याशी न बसता आमच्या शहर अध्यक्षाशी बसत होते आणि त्यांनी अशा प्रकारे कट रचला, मला बाजूलाच ठेवलं. मग आमच्या निरीक्षकांना भेटले, निरीक्षक रत्नागिरीत आलेच नाहीत, पार्लमेंटरी बोर्डाची स्थापना झालीच नाही मी पत्र देऊनसुद्धा. आणि वरच्यावर निर्णय घेतला गेला की बाळ माने आहेत, त्यांची सून जी आहे किंवा उबाटा आहे, उबाटाला ही सीट द्यावी म्हणून. आणि मग मी काय करू, मला जे रत्नागिरीसाठी करायचं आहे ते मी कसं करणार. आणि म्हणून मग मी त्याच विचाराचा दुसरा पक्ष जो आहे ज्याने इथे युती केलेली नाही आहे, तो पूर्ण वैयक्तिकरित्या निवडणूक लढत होता, त्याच्याबरोबर त्या पक्षातून आम्ही निवडणूक लढत आहोत. त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्ही लढवत आहोत, आम्हाला ही संधी मिळालेली आहे. मी गद्दारी केलेली नाही, मी गद्दार नाही आहे. बाळ मानेंचा इतिहास बघा, विधानसभे अगोदर भाजपमध्ये होते, भाजपशी गद्दारी करून उबाटामध्ये आले आणि कित्येक वेळा त्यांनी काय काय केलं हे सर्व रत्नागिरीतल्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे गद्दारीचा शब्द त्यांनी माझ्या बाबतीत वापरू नये, त्यांनी स्वतःवर आधी लक्ष घालावं आणि मग सांगावं. शेवटचा प्रश्न, एकंदरीत सगळे रणधुमाळी चालू आहे, मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो की दिनांक 2 डिसेंबरला ही होणारी निवडणूक आहे, यामध्ये आपण सर्व मतदारांनी कोणत्याही प्रकारचं मनात भीती न बाळगता आपण एक माझ्या बाबतीमध्ये एक विश्वास मनामध्ये ठेवून मतदार केंद्रावर जाऊन घड्याळ ह्या निशाणीवर आपण निशाणी समोरचं बटन दाबा आणि माझी पत्नी मुर्तजा वैजा बशीर असं तिचं नाव तिथे असणार आहे, तिला निवडून द्या. आम्ही तुम्हाला एक वचन देतो की आपला भ्रमनिरास होणार नाही, आपल्याला एक नवीन सुंदर आणि स्वच्छ रत्नागिरी अनुभवायला मिळेल. आपला मतदारांना आव्हान करताना बशीरबाईंनी आपला भ्रमनिरास होणार नाही, चांगल्या प्रकारचे एक आम्ही रत्नागिरीमध्ये रत्नागिरीकरांना वेगळे उपक्रम राबवू आणि चांगल्या प्रकारचे रत्नागिरी नगरपालिका कारभार करू आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करू असं त्यांनी प्रत्यक्ष बोलताना सांगितलं आहे. एकंदरीतच काय की बशीरबाईंनी सडेतोड आपली भूमिका मांडली. टाइम डिलेकरता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.